रवींद्र वायकर यांनी काल उशिरा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। रवींद्र वायकर हे मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकरांविरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। ठाण्यातल्या निवासस्थानी चर्चा झाली आहे। वायकरांना उमेदवारी मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। अगदी काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। रवींद्र वायकर हे मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांना संधी मिळणार का, उमेदवारी मिळणार का याची उत्सुकता आहे। भाजपची काहीशी पसंती नाही त्यांच्या नावासाठी, त्यामुळे नेमका काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय अंदाज वर्तवले जात आहेत भेटी संदर्भात? उमेदवारी मिळू शकते का, काय चर्चा आहे? प्रथम मुख्यमंत्र्यांची भेट तर घेतलेली आहे रवींद्र वायकरांनी, सोबत त्यांच्या पत्नी देखील आपल्याला सोबत पाहायला मिळालेल्या आहेत। मात्र नेमकं जर का बघायचं तर त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात घडामोडी ज्या आहेत मागील एका आठवड्यात आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामध्ये जर बघायचं तर संजय निरुपम यांनी देखील शिवसेना नेत्यांची भेट घेतली आहे। त्यामुळे नेमक्या या चर्चा ज्या होताना दिसत आहेत त्या प्रकरणी जर बघायचं तर नेमका कोण उमेदवार असणार याबद्दल सध्याला तरी संभ्रम आहे। नेमकी ही भेट कशासाठी झाली हे अद्याप माहिती नाही आहे। मात्र एकूण या मतदारसंघासंदर्भातच ही भेट झाल्याचं कळतं आहे। यात प्रामुख्यानं बघायचं त्यांचं नाव चर्चेत आहे, वायकर यांचं नाव चर्चेत असल्यामुळे ही भेट झाल्याचं कळतं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।